स्वागत। सालाबाद प्रमाणे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले। सालाबाद प्रमाणे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास व श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 11 ऑगस्टला माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते मोफत पुस्तकाचे वाटप करण्यात आले। या मोफत पुस्तक वाटपाचा हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला। गेल्या 7 वर्षांपासून 11वी ते पदवी अभ्यासक्रमाच्या आर्ट्स, सायन्स व कॉमर्स या माध्यमाची पुस्तके वाटण्यात येत आहेत। या मोफत पुस्तक वाटपामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत होते, तर त्यांच्या आई-वडिलांनाही आर्थिकदृष्ट्या सहाय्य मिळतं। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे येण्यास वाव मिळेल, तर विद्यार्थ्यांना आणखीन शिकता येईल। त्यामुळे गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी हा मोफत पुस्तक वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला असल्याचं माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे म्हणाल्या। सिद्धिविनायक न्यास आणि गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने मोफत पुस्तकाचं वाटप होतं। 11वी ते 15वीच्या मुलांना आपण सालाबाद प्रमाणे आता हे 7वं वर्ष आहे की आपण या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये पुढे आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण ही मोफत पुस्तक वाटप सेवा ही सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने आपण दरवर्षी नव्या मुंबईमध्ये घेतो। आज हजारो विद्यार्थी याचा आपण लाभ घेत असतात आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिकावं यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो। नवी मुंबई ही शिक्षण नगरी आणि या शिक्षण नगरीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्या हिशोबाने गरीब विद्यार्थ्यांसाठी ही योजना आम्ही लागू केलेली आहे आणि याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे। कॉलेज साधारण जून ते जुलै महिन्यात सुरू होत असल्याने या दरम्यानच दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो। ये स्कीम जो है पिछले 7 वर्ष से श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर ट्रस्ट व श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था की तरफ से चल रहा है। ये पुस्तकें 11वीं क्लास से लेकर के ग्रेजुएशन लेवल तक बांटी जाती हैं, जो कि साइंस, कॉमर्स और आर्ट्स स्ट्रीम के लिए हैं। जुलाई और अगस्त के महीने में ये स्पेशली हम बांटते हैं ताकि जिस समय नया एकेडमिक सेशन शुरू होता है तो बच्चों को भी एक कंटिन्यूअस अपनी पढ़ाई का सुविधा मिलती है और माँ बाप को भी आर्थिक सुविधा मिलती है। सो इस प्रकार समाज में एक बहुत ही अच्छा विकल्प ये सामने पेश है। मैं चाहती हूँ कि मंदाताई इसी प्रकार से हमारे समाज में बच्चों का पढ़ाई के प्रति जो उनकी लगाव है ये अच्छा काम करते रहें। आर्थिकदृष्ट्या या विद्यार्थ्यांनाही परवडणार नसल्याने हा उपक्रम असाच पुढेही चालू ठेवावा अशी इच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। तर यावेळी विद्यार्थ्यांनीही या मोफत पुस्तक वाटपाबद्दल माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले। मला खूप आनंद होते की पुस्तके भेटल्याबद्दल। 11वीची आमची एवढी कंडिशन नव्हती की आम्हाला पुस्तके भेटण्याची, त्याबद्दल आम्हाला पुस्तक दिल्याबद्दल धन्यवाद। मंदाताई यांचं खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला 11वीची पुस्तकं दिली, पुढे अशीच पुस्तकं द्यावी एवढी माझी विनंती आहे। मी फर्स्ट इयर BCom करते आहे आणि हे जे बुक्स वाटले आहेत ते खूप आम्हाला मदतकार आहेत, कारण की आत्ता म्हणजे जसे सेकंडरी इयर्स येतात तसे खूप कॉस्टली होतात बुक्स आणि अफोर्डेबल तर नाही आहे। पर बुक निदान 200कडे कॉस्ट करतात। तर हे जे बुक्स वाटले आहेत ते आमच्यासाठी खूप फायदेदायक आहेत। मी खूप आभारी आहे मंदाताई म्हात्रेंचे की त्यांनी आम्हाला बुक्स दिले आणि मदत केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, MVTV। Shri Siddhivinayak Ganpati Mandir Nyas and Shri Govardhani Sarvajanik Seva Sanstha, like every year, jointly organized fee book distribution program for higher secondary students. These books were distributed by the hands of former MLC Manda Mhatre.
Like every year, Shri Siddhivinayak Mandir Nyas and Shri Govardhani Sarvajanik Seva Samstha jointly organized free of book distribution to higher secondary students. On 11th August, this book distribution program was concluded by the hands of former MLC Manda Mhatre. Thousands of students took advantage of this free distribution. Since last 7 years, for standard 11 to degree students to get advantage, this distribution of books is done. This helps for the education of students who are poor and needy. By organizing such kinds of programs, it will help for the education of students and bright the future of students, was said by former MLC Manda Mhatre. सिद्धिविनायक न्यास आणि गोवर्धनी सार्वजनिक सेवे संस्थेच्या वतीने मोफत पुस्तकाचं वाटप होतं. 11वी ते 15वीच्या मुलांना आपण सालाबादप्रमाणे आता हे 7वं वर्ष आहे की आपण या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये पुढे आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण ही मोफत पुस्तक वाटप सेवा ही सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने आपण दरवर्षी नव्या मुंबईमध्ये घेतो. आज हजारो विद्यार्थी याचा आपण लाभ घेत असतात आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिकावं यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो. नवी मुंबई ही शिक्षण नगरी आणि या शिक्षण नगरीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे त्या हिशोबाने गरीब विद्यार्थ्यांसाठी ही योजना आम्ही लागू केलेली आहे आणि याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे. Starting of colleges month June-July, this free of cost distributing program was organized. ये स्कीम जो है पिछले 7 वर्ष से श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर ट्रस्ट व श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था की तरफ से चल रहा है. ये पुस्तकें 11वीं क्लास से लेकर के ग्रेजुएशन लेवल तक बांटी जाती हैं, जो कि साइंस, कॉमर्स और आर्ट्स स्ट्रीम के लिए हैं. जुलाई और अगस्त के महीने में ये स्पेशली हम बांटते हैं ताकि जिस समय नया एकेडमिक सेशन शुरू होता है तो बच्चों को भी एक कंटिन्यूअस अपनी पढ़ाई का सुविधा मिलती है और माँ बाप को भी आर्थिक सुविधा मिलती है. सो इस प्रकार समाज में एक बहुत ही अच्छा विकल्प ये सामने पेश है. मैं चाहती हूँ कि मंदाताई इसी प्रकार से हमारे समाज में बच्चों का पढ़ाई के प्रति जो उनकी लगाव है ये अच्छा काम करते रहें. Such free of book distribution program should be organized in future ahead, which help for the bright future of students, were the views expressed by the students. मला खूप आनंद होते की पुस्तके भेटल्याबद्दल 11वीची आमची एवढी कंडिशन नव्हती की आम्हाला पुस्तके भेटण्याची. त्याबद्दल आम्हाला पुस्तक दिल्याबद्दल धन्यवाद. म्हणतात यांचं खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला 11वीची पुस्तकं दिली. पुढे अशीच पुस्तकं द्यावी एवढी माझी विनंती आहे. मी फर्स्ट इयर BCom करते आहे आणि हे जे बुक्स वाटले आहेत ते खूप आम्हाला मदतकार आहेत, कारण की आत्ता म्हणजे जसे सेकंडरी इयर्स येतात तशी खूप कॉस्टली होतात बुक्स आणि अफोर्डेबल तर नाही आहे. पर बुक निदान 200कडे कॉस्ट करतात. तर हे जे बुक्स वाटले आहेत ते आमच्यासाठी खूप फायदेदायक आहेत. मी खूप आभारी आहे मंदाताई म्हात्रेंचे की त्यांनी आम्हाला बुक्स दिले आणि मदत केली आहे. Video journalist Amol Kamble with Narendra Pandey, MVTV.